चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात दमदार पाऊस झालाय। पश्चिम भागातील वाळवा, शिराळा, मिरज तालुक्यांना जोरदार पावसाने झोडपून काढले। दुष्काळी भागातील जत, कवठेमंकाळ तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने दिलासा मिळालाय। वादळी पावसाने मोरगाव येथील अग्रणी नदीजवळील कच्चा रस्ता वाहून गेला। दरम्यान सकाळी पावसाने उसंत दिल्याने शेतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र होतं। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम राहिलाय। कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होतोय। कोयने 24 तासात 71 तर चांदोली धरण क्षेत्रात 22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। धरण क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली। जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते। पावसाची उघडी बसल्याने शेतीच्या कामांना गती आली होती, परंतु दुपारी 3 वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। शिराळा, वाळवा, मिरज, कवठेमंकाळ तालुक्यात धुवाधार पाऊस झालाय। जोराच्या पावसाने मुख्य रस्त्यांसह अनेक ठिकाणी पाणी झाले, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं चित्र होतं। रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच राहिली। जोरदार पावसाच्या पाण्याने मोरगाव येथील अग्रणी नदीच्या पुलाजवळील कच्चा रस्ता वाहून गेला, त्यामुळे मोरगाव मिरज रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला। संजयनगर परिसरातील राजीव नगर येथे रागाने बघितल्याच्या क्षुल्लक कारणातून रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तिघांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाचा दगडाने डोके ठेचून निर्घृण खून केलाय। मयुरेश यशवंत चव्हाण असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। आज सकाळी 8च्या सुमारास खुनाची घटना उघडकीस आली आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान संजयनगर पोलिसांनी तात्काळ तिघांना अटक केली आहे। प्रतीक रामचंद्र शितोळे, गणेश ज्योतिराम खोत, सिद्धनाथ राजाराम लवटे अशी त्यांची नावे आहेत। रागाने बघून शिवीगाळ केल्याच्या कारणातून खून केल्याची कबुली तिघांनी दिली आहे। दरम्यान मृत मयुरेश याचे मामा हनुमंत शिंदे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मृत मयुरेश चव्हाण हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडवडे गावचा आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून कामानिमित्त संजयनगर परिसरातील पंचशील नगरमध्ये तो राहत होता। चव्हाण हा नंदादीप रुग्णालयात काम करत होता। मयुरेश हा त्याच्या मोटारसायकलीवरून निघाला होता। कॉलेज कॉर्नर ते रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रोडवर त्यांची दुचाकी आली असता संशयित तिघांसोबत रागाने बघण्याच्या कारणातून वाद झाला होता। यावेळी त्यांनी एकमेकांना शिवीगाळ देखील केली होती। त्यानंतर सदरचं भांडण मिटलं। पुन्हा ते दारू पिण्यासाठी मृत मयुरेश याच्यासोबत संशयित तिघेजण निघाले। यावेळी मोटारसायकल रस्त्यात अडवून तिघा हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात दगड घालून 5 वर्मी घाव करत तिथून पलायन केलं। खुनाचं नेमकं कारण प्राथमिक तपासात समोर आलं नव्हतं। संजयनगरसह स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती। संजयनगर पोलिसांना खबरांमार्फत मिळालेली माहिती आधारे तिघांना 12 तासात अटक केली आहे। संशयित गणेश खोत याच्यावर कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल आहे, तर प्रतीक शितोळे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती निरीक्षक कुरळे यांनी दिली आहे। शामरावनगरमध्ये अनेक खुले भूखंड आणि मोकळे प्लॉट आहेत। समस्यांच्या विळख्यात असलेल्या शामरावनगरमध्ये प्रशासनाने लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांच्या नेतृत्वाखाली या परिसरातील बालचमूंनी महापालिकेवर खेळाचं साहित्य घेऊन धडक मारली आहे। आयुक्त काका, आमदार काका, खासदार काका, शामरावनगरला क्रीडांगण करा अशा घोषणा देत महापालिकेच्या दारातच कबड्डी आणि क्रिकेटचा खेळ खेळलाय। शामरावनगरमध्ये अनेक खुले भूखंड आणि प्लॉट आहेत। या ठिकाणी पावसाचं पाणी साचून दलदल निर्माण झाली आहे। प्रशासनाने भूखंडांची स्वच्छता देखील केली नाही, त्यामुळे एका खुल्या भूखंडावर महापालिकेने क्रीडांगण विकसित करावे अशी मागणी 2 वेळा महापालिका प्रशासन, माजी नगरसेवक, माजी खासदार आणि विद्यमान आमदारांकडे केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। लहान मुलांना आणि वृद्धांना उपयोग होईल असा खुला भूखंड विकसित केला नाही, म्हणून या भागातील लहान मुलांना रस्त्यावर खेळावं लागतं। पण सध्याची स्थिती अशी आहे, वाहनांची संख्या वाढली आहे, त्यामुळे लहान मुलांना खेळताना धोका होऊ शकतो। घरात टीव्ही आणि मोबाईल घेऊन लहान मुले बसण्यापेक्षा एखादं क्रीडांगण विकसित केल्यास नवे खेळाडू घडतील। त्यामुळे प्रशासनाने एक खुला भूखंड विकसित करून येथे लहान मुलांना खेळण्यासाठी एक सुसज्ज असं क्रीडांगण बनवून द्यावे अशी मागणी करण्यात आली। यासाठी लक्षवेधी आंदोलन केले। या आंदोलनात लहान बालके सहभागी झाले होते। त्यांनी महापालिकेच्या दारातच कबड्डी आणि क्रिकेट खेळून अनोख्या पद्धतीचं आंदोलन केले। त्यानंतर सहाय्यक आयुक्तांना मागण्यांचं निवेदन देण्यात आले। सांगली माधवनगर रस्त्यावरील चिंतामण नगर येथे रेल्वे पुलाच्या कामाचा ठेकेदार हा काँग्रेसच्या शहरातील एका नेत्याचा पाहुणा आहे। या नेत्याच्या सांगण्यावरूनच पुलाच्या कामाला विलंब लागतोय, त्यामुळे संतप्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुलाजवळ निदर्शने केली आहेत। राजकारण जरूर करा, पण जनतेला वेठीस धरू नका, अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा स्थायी समितीचे माजी सभापती धीरज सूर्यवंशी यांनी यावेळी दिलाय। माधवनगरला जाणाऱ्या चिंतामण नगर येथे रेल्वे पुलाचं काम गेल्या वर्षभरापासून चालू आहे। हे काम पूर्ण होत नसल्याने सोमवारी सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुलाजवळ श्राद्ध घातलं होतं।
मंगळवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुलाच्या कामाजवळ येऊन निदर्शने केली. धीरज सूर्यवंशी म्हणाले, माधवनगरला जाणाऱ्या चिंतामण नगर येथील रेल्वे पुलाचं काम गेले वर्षभर चालू आहे. रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण झाल्यानंतर आणि सांगली तासगावला वाहतूक वाढल्याने आमदार सुधीर गाडगीळ यांनी नवीन चौपदरी पुलाची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती आणि त्या कामाचा पाठपुरावा देखील सुरू केला होता. त्या काळातच सरकार बदललं. राज्यात महाविकास आघाडी सरकार आले. चौपदरीकरण पुलाचं काम मंजुरीविना रखडलं होतं, पण या काळात पुलाच्या कामाला परवानगी मिळाली. याचं श्रेय घेण्यासाठी स्थानिक काँग्रेस नेते पुढे आले, पण आमदारांमुळे पुलाचं काम रखडलं. हा जावई शोध चुकीचा आहे. राजकारण उघडपणे करावं. भारतीय जनता पार्टी सक्षम आहे, पण जाणीवपूर्वक काम थांबवून भाजपच्या आमदारांवर खापर फोडून आपल्या राजकारणाची पोळी भाजू नये, अन्यथा भाजपच्या वतीने जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा इशारा धीरज सूर्यवंशी यांनी दिलाय. आष्टा येथील जुना शिंदेमळा येथे नागेश पांडुरंग देसाई यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. वीज कोसळल्याने झाडाने क्षणार्धात पेट घेतलाय. परिसरातील 30हून अधिक टीव्हीचे सेट टॉप बॉक्स जळून खाक झाले, तर वीज पुरवठा खंडित झाला. या भागात 2 वर्षात 3 वेळा नारळाच्या झाडावर आणि एकदा केळीच्या बागेत अशी 4 वेळा वीज कोसळल्याने भीतीचं वातावरण निर्माण झाले. दुपारी 2:45च्या सुमारास नागेश पांडुरंग देसाई यांच्या घरापासून अवघ्या 10 फुटावर असणाऱ्या साधारणतः 30 फूट उंचीच्या नारळाच्या झाडावर वीज कोसळली. यावेळी मोठा आवाज झाला. आवाज कशाचा झाला हे पाहण्यासाठी नागरिक बाहेर आले असता नारळाच्या झाडाने पेट घेतल्याचं दिसून आलं. त्यानंतर 10 मिनिटांनी पावसास सुरुवात झाली. मोठ्या पावसातही झाड पेटतच होतं. आष्टा पालिकेच्या अग्निशामक दलाने झाडावर पाण्याचा फवारा मारून आग विझवली. यापूर्वी जगन्नाथ शिंदे, बाळकृष्ण जगताप यांच्या नारळाच्या झाडावर तर विलास शिंदे यांच्या केळीच्या बागेत वीज कोसळली होती. वीज कोसळलेल्या झाडाच्या शेजारील इतर झाडेही होरपळून खाक झाली आहेत. कडेगावमधील नागरिकांनी टेंभूच्या पाण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढलाय. पाणी संघर्ष समितीतर्फे हा आक्रोश मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात आलाय. यावेळी संतप्त नागरिकांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली. कडेगाव शहरासह नेरली, अपशिंगे, कोतावडे, शाळगाव, बोंबाळवाडी, बेहापूर, रेणुशेवाडी आणि आसपासच्या गावात टेंभू योजना असताना टेंभू योजनेचं अपुरं पाणी मिळतं. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात होणारी भीषण पाणी टंचाई आणि दुष्काळी परिस्थिती यामुळे येथील शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं शेतीचं नुकसान होते. कडेगाव तलावात टेंभू योजनेचं पाणी उन्हाळ्यात पुरेसं न मिळाल्यामुळे दरवर्षी तलाव तळ गाठतो. त्यामुळे पिण्यासाठी अशुद्ध गाळयुक्त पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात होणाऱ्या पाणी टंचाईला शेतकरी आणि नागरिक त्रस्त झालेत. टेंभू प्रशासनाने आणि शासनाने दखल घेऊन पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. शामरावनगरमधील खुल्या प्लॉटची स्वच्छता करून पावसाचं पाणी साचणार नाही याची दक्षता मूळ मालकाने घ्यावी. या संदर्भात खुल्या प्लॉट धारकांना तातडीने नोटिसा द्याव्यात. जे प्लॉट धारक याची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचा इशारा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिलाय. तसेच परिसरातील नाल्याची स्वच्छता करून पाण्याचा निचरा होण्यासाठी मुख्य नाल्याला हे नाले जोडण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या. शामरावनगर परिसरातील असलेल्या खुल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचतं, त्यामुळे रोगराई पसरते. वर्षभर पाणी हटत नाही. या संदर्भात लोकहित मंचसह या प्रभागातील माजी नगरसेवकांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत आयुक्त शुभम गुप्ता यांनी शामरावनगरची पाहणी केली आहे. आयुक्त शुभम गुप्ता यांनी शामरावनगर, रुक्मिणीनगर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हायस्कूल परिसरातील खुले भूखंड आणि नाल्यांची पाहणी केली. नागरिकांनी परिसरातील समस्यांबाबत माहिती आयुक्तांना दिली. आयुक्त म्हणाले, शामरावनगरमधील अनेक खासगी प्लॉटमध्ये पावसाचं पाणी साचून राहते, त्यामुळे या प्लॉट धारकांनी तातडीने प्लॉटची स्वच्छता करून घेणं आवश्यक आहे. प्लॉटवर अस्वच्छता राहणार नाही, पावसाचं पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. यासाठी मूळ मालकांना नोटिसा बजावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तर जे प्लॉट धारक भूखंडाची स्वच्छता करणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी, अशा सूचना आरोग्याधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी दिल्या. महापालिका हद्दीत घरे, इमारती, सदनिकांतील पार्किंगसाठी वापरत असलेल्या जागेवर मालमत्ता कर आकारणीचा निर्णय प्रशासकीय महासभेत घेण्यात आलाय. हा निर्णय म्हणजे नागरिकांवर अत्याचार आहे. इंग्रज राजवटीपेक्षा जाचक लगान वसूल करण्याचा प्रशासनाचा डाव दिसतोय. हा निर्णय तातडीने मागे घ्या, अन्यथा काँग्रेस थेट रस्त्यावर उतरून याला विरोध करेल, असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिलाय.
पृथ्वीराज पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेतली। प्रशासकीय काळात विकासाला गती देण्यापेक्षा अपेक्षा असताना लोकांच्या डोक्यावर नवे कर लादण्याची भूमिका कशासाठी घेतली जाते असा सवाल त्यांनी केलाय। पृथ्वीराज पाटील म्हणाले, महापालिका बाह्य एजन्सीद्वारा मालमत्ता सर्वेक्षण करत आहे, त्यामुळे महापालिका उत्पन्नात वाढ होणार आहे, त्याचं स्वागत आहे। त्यात पार्किंग जागेवर मालमत्ता कर आकारण्याचा निर्णय कशासाठी घेत आहे? जनतेचा खिसा आधीच फाटलेला आहे, तो पुन्हा ओरबाडण्याचं कारस्थान रचू नका। पार्किंग स्वतःच्या जागेत करून नागरिकांनी वाहतूक नियमनाच्या दृष्टीने महापालिकेला मदत केली आहे। मालमत्ता कर आकारण्याऐवजी त्यांना उलट मालमत्ता करात 5 ते 10% सवलत देऊन प्रोत्साहन दिलं पाहिजे। त्या उलट आपली भूमिका दिसते। हा अन्यायकारक ठराव तातडीने रद्द करा, अन्यथा सांगलीकरांना सोबत घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिलाय। जिल्ह्यातील पशुधनासाठी 3,62,434 टन ओला आणि सुका चारा उपलब्ध आहे। हा चारा जून अखेरपर्यंत पुरेसा असल्यामुळे सध्या तरी कुठेही चारा डेपो सुरू होणार नाही। दरम्यान कृषी, महसूल, पशुसंवर्धन आणि जिल्हा परिषद मार्फत चारा टंचाई जाणवणाऱ्या तालुका गावात प्रत्यक्ष भेट देऊन चारा उपलब्धतेबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिलेत। टंचाईग्रस्त भागांमध्ये चारा डेपो सुरू करण्याबाबत शासनाने आदेश दिलेत। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। जिल्हाधिकारी दयानिधी म्हणाले, चारा उपलब्धतेबाबत सर्वे करताना प्रत्यक्ष क्षेत्रावर भेट देऊन करावा। गावातील लहान मोठे पशुधन उपलब्ध सुका चारा, ओला चारा याबाबत माहिती गोळा केली पाहिजे। त्यानुसार ओला चारा, सुका चाऱ्याच्या मागणीबाबत सविस्तर अहवाल तयार करावा। अहवाल तयार करताना झालेला पाऊस, होणारा पाऊस आणि उपलब्ध होणारा चारा याचीही माहिती घेण्यात यावी। चारा उपलब्धतेबाबत संबंधित ग्रामपंचायतीत बैठक घेऊन गावातील उपलब्ध चाऱ्याबाबत पदाधिकाऱ्यांना माहिती देणं गरजेचं आहे। अहवालानंतर संबंधित तालुक्यात चारा डेपो सुरू करणं आवश्यक असल्यास त्या ठिकाणी चारा डेपोसाठी ठिकाण, चारा डेपो सुरू करण्यासाठी इच्छुक सेवा संस्था, दूध उत्पादक संस्थांची माहिती तयार ठेवावी। पशुधनांचे एअर टँगिंग ही पशुसंवर्धन विभागाने तातडीने करून घ्यावे। शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यात समाविष्ट नसलेल्या जत आणि आटपाडी तालुक्यात चारा उपलब्धतेबाबत प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या। शक्तीपीठ महामार्गाची गरज नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतर करून शक्तीपीठ महामार्ग केला जात आहे, त्या संदर्भातील अधिसूचना प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे। या महामार्गाविरोधात भूमिका ठरवण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीची गुरुवारी सांगलीत बैठक होणार आहे। पंचमुखी मारुती रस्त्यावरील कष्टकऱ्यांची दौलत येथे सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज व तासगाव तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग जातो। या महामार्गामुळे जिल्ह्यातील 5,000 शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत। या सर्व जमिनी पिकाऊ आहेत। वास्तविक शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही। रत्नागिरी, नागपूर या महामार्गावर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, त्यामुळे तीर्थक्षेत्रांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन मार्ग करणे चुकीचे आहे। या विरोधात शक्तीपीठ महामार्ग बचाव कृती समितीच्या वतीने शेतकऱ्यांचा मेळावा देखील घेण्यात आला, तसेच शेतकऱ्यांच्या हरकती देखील दाखल करण्यात आल्या होत्या। तरी देखील प्रशासनाने जमिनी ताब्यात घेण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे, त्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक देखील केली आहे। याला शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचा विरोध आहे। या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी गुरुवारी बैठक होणार आहे, तरी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन उमेश देशमुख, सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, रमेश शेडके, यशवंत हारुगडे, उदय पाटील आदींनी केली आहे।